नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. महाराष्ट्रात इतिहास संशोधकांची एक फार मोठी परंपरा होऊन गेली आहे. त्यामधलं एक महान नाव म्हणजे इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. आजचा किस्सा त्यांच्या संबंधीचा आहे. तुम्हाला माहीत असेलच, पुण्यामध्ये पूर्वी व्याख्यानमाला व्हायच्या. कदाचित आत्ताही होत असतील, मला माहीत नाही, पण पूर्वी त्या रेग्युलर व्हायच्या. रोज कुठल्या तरी क्षेत्रातल्या एखाद्या नामवंत व्यक्तीला भाषणासाठी बोलावलं जायचं आणि अध्यक्षस्थानीसुद्धा एखादी नामवंत व्यक्ती असायची आणि रोज एक नवीन व्याख्यान. त्याला व्याख्यानमालेचं पुष्प गुंफणं असं म्हटलं जायचं. ते एका वर्षी एका व्याख्यानासाठी एका विद्वान प्राध्यापकांना आमंत्रण देण्यात आलं. आता हे प्राध्यापकमध्ये फार विद्वान होते यात काही संशय नाही, पण त्यांचा एक दुर्गुण होता. ते अतिशय अहंकारी होते. आपल्यापेक्षा मोठा विद्वान दुसरा कोणी नाही अशी त्यांची बालंबाल खात्री होती. पण त्यांनी व्याख्यानाचं आमंत्रण स्वीकारलं. आता अध्यक्ष कोणाला करायचं, तर कोणीतरी सुचवलं, इतिहासाचार्य राजवाड्यांना काय विचारत नाही. मग त्यांना विचारणा करण्यात आली. आता इतिहासाचार्यांना ह्या प्राध्यापकांचा स्वभाव माहिती होता, पण त्यांनी अध्यक्षपदाचं आमंत्रण स्वीकारलं. आता ह्या प्राध्यापकांना त्यांच्या पाठीमागे त्यांना ओळखणारे लोक प्राध्यापक घमेंडानंद असंच म्हणायचे आणि ते सुद्धा इतिहासाचार्यांना माहिती होतं. तर ठरलेल्या दिवशी प्राध्यापक मजकूर आले, इतिहासाचार्यसुद्धा आले आणि मोठ्या संख्येने श्रोते आले. आता तुम्हाला माहिती आहे, पुण्यातले लोक रसिक आहेत आणि ते साहित्य, संस्कृती, कला यांना नेहमीच पाठिंबा देतात. त्यामुळे गर्दीला काही उणीव नव्हती. मग संघटकांपैकी कोणीतरी स्वागतपर भाषण केलं, त्यानंतर कोणीतरी प्रास्ताविक केलं, अध्यक्ष महोदयांची ओळख करून दिली, प्राध्यापक मजकुरांची ओळख करून दिली आणि प्राध्यापकांना विनंती केली की त्यांनी आपलं भाषण सादर करावं. प्राध्यापक महोदयांना 1 तासाचा वेळ देण्यात आला होता आणि त्यांनी 20-22 पानाचं भाषण लिहून आणलं होतं. मग त्यांना ज्यावेळेला विनंती करण्यात आली, ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि मायक्रोफोनसमोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी सुरुवात केली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील अन्य आदरणीय व्यक्ती आणि बंधू भगिनींनो, मी आज पाणी आणि जीवन या विषयावर बोलणार आहे. तेवढ्यात अध्यक्षस्थानावरून इतिहासाचार्यांनी सांगितलं, प्रोफेसर साहेब, पाणी शब्दाची व्याख्या सांगा. प्राध्यापक मजकूर सकपकले. तर पाणी म्हणजे पाणी, आता पाण्याची काय व्याख्या देणार हो? पण ते विद्वान होते, त्यांनी स्वतःला सावरलं आणि पाणी शब्दाची व्याख्या सांगितली. तेव्हा इतिहासाचार्य म्हणाले, आता आणि शब्दाची व्याख्या सांगा. आता मात्र प्रोफेसर साहेब हबकले. आता पाणी आणि जीवन ह्या 2 शब्दांना जोडणारं ते अव्यय आणि त्याची व्याख्या काय सांगणार? पण परत त्यांनी स्वतःला सावरलं आणि शब्दाची व्याख्या सांगितली. मग इतिहासाचार्य म्हणाले, आता जीवन शब्दाची व्याख्या सांगा. आता मात्र प्राध्यापक पुरतेच हबकले आणि त्यांनी कसंबसं स्वतःला सावरलं आणि जीवन शब्दाची व्याख्या सांगितली. मग इतिहासाचार्य म्हणाले, आता तुमच्या भाषणाला सुरुवात करा. आता त्यांना 1 तास दिला होता आणि त्यांनी आपलं बाळ घेऊन आणलं होतं. त्यांनी सुरुवात केली आणि 10 मिनिटात आपलं भाषण संपवलं आणि ते खाली बसले. मंडळी, कसा वाटला हा पस्का पुराणाचा नवीन अध्याय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. लवकरच आपल्या सेवेला मी परत हजर होईन दुसऱ्या एका नव्या कहाणीसकट. नमस्कार.